मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी, हरे कृष्ण. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ आहे आपल्या उद्योजक मित्रांसाठी, जे मार्केटमध्ये व्यवसाय करतात, उद्योग करतात, बिझनेस करतात, धंदा करतात, व्यापार करतात. त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपला उद्योग आपल्याला यशस्वी शिखरावर घेऊन जायचा असेल किंवा आपल्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये भरभराट जर करायची असेल आपल्याला आणि शून्यातून विश्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अगदी उपयुक्त आहे. कारण उद्योग करत असताना काही टिप्स ह्या आपल्याला फॉलो करावं लागतात आणि मग तो उद्योग आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जावा लागतो. उद्योग करत असताना अनेक लोकांना वाटत असतं, व्यवसाय करत असताना, बिझनेस करत असताना, व्यापार करत असताना, धंदा करत असताना अनेक लोकांना वाटतं, अनेक मित्रांना वाटतं की आपण उद्योग करायचा म्हटलं की आपल्याला पैसा लागतो, आपल्याला त्याच्यासाठी भांडवल लागतं, आपल्याला त्याच्यासाठी खूप मोठा पैसा जमा करावा लागतो, आर्थिक सोर्स आपल्याकडे असला पाहिजे, असं बऱ्याच मित्रांना वाटतं. परंतु उद्योग करण्याकरता, बिझनेस करण्याकरता, व्यापार करण्याकरता, धंदा करण्याकरता आपल्याला पैशाची गरज नसते. अनेक मित्रांच्या लक्षात येतं की आता मला जर हा व्यापार मार्केटमध्ये टाकायचा आहे, धंदा करायचा आहे, उद्योग करायचा आहे, त्याच्यासाठी मला बँकेचं कर्ज घ्यावं लागेल किंवा एखाद्या सावकाराकडून कर्ज काढावं लागेल किंवा एखाद्या कोणाकोणतरी हात उसने पैसे घ्यावे लागतील किंवा मला काहीतरी सोनं तारण करावं लागेल किंवा मला काहीतरी जमीन गहाण ठेवावं लागेल. असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात किंवा मनामध्ये ते चाहूल करत असतात, कुजबुज करत असतात की मला हे करावं लागेल. पैसा नसतो आणि खूप पैसा लागतो, ही मानसिकता आपली तयार झालेली असते. ज्याला उद्योग करायचा, व्यापार करायचा, नवीन दुकान टाकायचं किंवा काहीतरी सुरू करायचा धंदा व्यवसाय, तर अशी मानसिकता बनत असते की खूप पैसा लागतो त्याच्यासाठी किंवा खूप मला काहीतरी कर्ज घ्यावं लागेल, बँकेकडून लोन घ्यावं लागेल, काहीतरी जमीन गहाण टाकावं लागेल, सोनं तारण करावं लागेल किंवा काहीतरी सावकाराकडून पैसे घ्यावं लागतील किंवा मित्राकडून उसने घ्यावं लागतील. अशी मानसिकता तयार होते पहिल्यांदा ज्याला उद्योग करायचा आहे, व्यापार करायचा त्याची. परंतु उद्योग व्यापार करण्यासाठी पैसा लागतो, परंतु एवढं लागत नाही जेणेकरून आपण फार त्याच्यामध्ये लगेच खूप मोठा पैसा जमा करायला असं नाही. आपण झिरो इन्व्हेस्टमेंटपासून सुद्धा, झिरो बजेटपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो, 100% व्यवसाय सुरू करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, तर उद्योग व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे पैसा थोड्या प्रमाणात लागतो, परंतु त्याच्यासाठी आपल्याकडे वृत्ती असली पाहिजे. आता तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की अरे मग वृत्ती असायला पाहिजे नेमकं म्हणजे काय, मग पैसा लागत नाही का व्यवसाय उभा करण्यासाठी? तर 100% पैसा लागतो, परंतु किती लागतो? थोडा जरी आपल्याकडे पैसा असेल तरी उद्योग उभा राहू शकतो. एक 10,000तून सुद्धा उद्योग उभा राहू शकतो, 20,000तून, 30,000तून, 40,000तून, 50,000तून सुद्धा चांगल्या प्रकारचा उद्योग उभा राहू शकतो, व्यवसाय उभा राहू शकतो, धंदा उभा राहू शकतो, बिझनेस आपण चालू करू शकतो, मार्केटमध्ये उभा राहू शकतो. हे 50,000पासून, 20,000पासून. परंतु मग त्याच्यासाठी काय लागतं आपल्याकडे, तर तो वृत्ती असली पाहिजे. धंदा उभा करायचा आहे तर पैसा नाही तर वृत्ती असायला पाहिजे. अनेक वेळा आपल्याला वाटतं की मार्केटमध्ये जर जायचं असेल आणि धंदा करायचा असेल तर आपल्याला उत्तम प्रकारची माणसं जपावी लागतात, मग त्यांचं नेटवर्क तयार करावं लागेल किंवा चांगली माणसं जपावं लागतील, उत्तम प्रकारची माणसं, चांगल्या प्रकारची माणसं जमा करावं लागतील, आपले कॉन्टॅक्ट वाढावं लागतील असं वाटतं. परंतु उद्योगाची व्यापकता किंवा ते सूत्र वेगळं असतं. आपल्याला जर उद्योग वाढवायचा असेल, बिझनेस वाढवायचा असेल, व्यापार वाढवायचा असेल, धंदा वाढवायचा असेल तर आपल्याला आपल्या अंगी वृत्ती असली पाहिजे. कारण आपण फक्त नेटवर्क उभा करून किंवा कॉन्टॅक्ट तयार करून किंवा माणसं जोडून किंवा माणसं जपून उद्योग वाढीस लागत नाही. ही भ्रम आहे आपला, खूप मोठा भ्रम आहे आपला की आपण खूप कॉन्टॅक्ट तयार केले किंवा खूपच नेटवर्क जर तयार केलं तर आपला उद्योग वाढेल. तशाने उद्योग वाढत नाही. किंवा आपल्याला वाटेल की आता सोशल मीडियाचा जमाना आहे, मग सोशल मीडियाच्या जमान्यामुळे आपल्याला खूप जाहिराती वगैरे जर आपण सोडल्या किंवा मार्केटिंग जर आपण केली तर आपला उद्योग वाढेल. काहीही हे चुकीचं आहे, हे त्याचा काही उपयोग होणार नाही.
आपल्याला आपली जी माणसं आपण तयार केलेली आहेत किंवा जोडलेली आहेत, नेटवर्क तयार केलेलं आहे, त्यांची विश्वासार्हता आपल्याला कमावं लागेल. विश्वासार्हता महत्त्वाची आहे, वृत्ती महत्त्वाची आहे आपली. त्यांना विश्वासामध्ये घेणं, त्यांच्याशी एक आपुलकीचं नातं तयार करणं, हे वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. ज्याला आपण आपल्या दुकानामध्ये येईल त्याच्यासोबत आपलं आपुलकीचं नातं, जिव्हाळ्याचं नातं, आस्थेचं नातं, आत्मीयचं नातं, जवळचं नातं त्याच्यासोबत आपल्याला तयार करावं लागेल. तेव्हा आपला व्यवसाय वाढीस लागत असतो. आपण म्हणू की जाहिरात सोडले किंवा मार्केटिंग केलं तर माझा व्यवसाय वाढेल. जाहिरातीने मार्केटिंगने काय होईल? फक्त तुमचं नाव होईल. काय होईल? तुमची ओळख तयार होईल की असा असा याचा व्यवसाय आहे, ही ओळख तयार होईल. परंतु आपला व्यवसाय कधी वाढेल? तर आपलं त्या कस्टमरशी एक प्रकारचं विश्वासाचं नातं आपल्याला तयार करावं लागेल. ती पहिली वृत्ती आपल्याला जपावी लागेल. कारण शब्दाला फार किंमत असते. शब्दाला म्हणजे खूप मूल्य असतं शब्दाला. एक उदाहरण देईल. ज्यावेळेस बंगालमध्ये रतन टाटा यांची कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती, नॅनो कंपनी. नॅनो कंपनीची जी गाडी आहे ती कंपनी, नॅनो कंपनीची जी नॅनो बनवलेली आहे ना टाटाने, ती नॅनो कंपनी बंद पडायला लागली होती. कधी? बंगालमध्ये. परंतु तिथं ते डब घ्यायला आला होता, त्यांचा तो बिझनेस असतो तो, ती कंपनी डब घ्यायला आली होती. त्यांना प्रश्न पडला की आता हा बिझनेस कुठे घेऊन जाऊ किंवा परत कसा उभा करू, त्यांना प्रश्न पडला होता. परंतु त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी साहेब. त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी, शब्दाला किती किंमत असते पहा, नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त त्यांना एक SMS केला होता की गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्या शब्दाने टाटांनी तो उद्योग, जो नॅनो कंपनीची जी कंपनी आहे, ती एक कंपनी गुजरातमध्ये आणली आणि तिथं तो व्यापार वाढीस आला. शब्दाला किती किंमत असते. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त एक शब्द टाकला की तुमचं गुजरातमध्ये स्वागत आहे. ते आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, आत्मीयचं, आस्थेचं नातं तयार झालेलं होतं त्यांचं. आणि त्या एका शब्दाने त्यांचा बिझनेस डब घ्यायला आलेला, बिझनेस बंगालमध्ये डब घ्यायला आलेला बिझनेस गुजरातमध्ये नेऊन त्यांनी मोठा केला. म्हणजे शब्दाला फार किंमत असते. आपण जर कस्टमर आहे, त्या कस्टमरला शब्द देताना किंवा आपण त्या शब्दाला प्रामाणिकपणा आपल्याकडे असला पाहिजे. खूप मोठी व्यापकता त्या विचारामध्ये प्रामाणिकपणा आपल्याकडे असला तर आपला बिझनेस वाढू शकतो, धंदा वाढू शकतो, व्यापार वाढू शकतो. आपल्याला वाटेल की मी खूप नेटवर्क तयार केलं किंवा खूप माणसं तयार केली तर माझा धंदा वाढेल. तसं नाही. तर आपल्याकडे ती वृत्ती असली पाहिजे, माणसं जपण्याची, माणसं सांभाळण्याची. ती वृत्ती जर आपल्याकडे असेल, आत्मीयता जर आपल्याकडे असेल, जिव्हाळा जर आपल्याकडे असेल, ते आपुलकीचं नातं जर आपण त्यांच्याशी कनेक्ट केलं तर आपला ग्राहक कधीच जात नाही, तो आपल्याशी जोडला जातो. आणि आपल्याला दुसरा एक भ्रम असतो की उद्योग व्यवसाय करत असताना आपल्या जर ग्राहक जर आले तर आपण खूप हवेस जातो. कधी कधी असं वाटतं की माझ्याशिवाय आता मार्केटमध्ये कोणीच राहिलेलं नाही. परंतु तो खूप मोठा भ्रम असतो आपला. कधी कधी आपण जे कस्टमर असतो त्याच्याशी आपली जी वृत्ती मी सांगितली ती वृत्ती आपण जोपासत नाही. काय मग कधी कधी एखादा कस्टमर जर आपल्याला त्याचं क्वेश्चन असेल, प्रश्न असेल, तर आपण ते ऑब्जेक्शन जर बरोबर हँडल करू शकलो नाही तर मग आपण त्याला म्हणतो की त्याच्यावर राग होतो किंवा चिडचिडपणा करतो की एखाद्याने जर घेतलं नाही आपल्या दुकानात किंवा उलट काही प्रश्न त्यांनी विचारला तर आपल्याला ते जर समजलं नाही किंवा आपल्याकडे तो त्याचं उत्तर व्यवस्थित देता नाही आता आपण त्याला म्हणतो की जा तुला घ्यायचं असलं तर घे, नाही तर घेऊ नको. किंवा त्याचे सगळं वादविवाद करतो. बघ तुला, किंवा त्यांच्याशी बोलण्याचं स्किलसुद्धा चांगलं असलं पाहिजे. नातं तयार करायचं ना आपल्याला, तर बोलण्याचं स्किल आपल्याकडे चांगलं असलं पाहिजे. म्हणजे आपला कधी कधी अहंकार कधी व्यवसायामध्ये नसला पाहिजे. अहंकार हा कधी व्यवसाय नसला पाहिजे व्यवसायामध्ये. तर प्रत्येक कस्टमर हा माझा माणूस आहे असं म्हणून, नाही तर उगाच कस्टमरला काहीतरी वादविवाद घालायचा किंवा त्याला बघून घेईन, जाय तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर नको घेऊ, मला काय तुझं एकट्याचंच गिऱ्हाईक आहे का, मला असंख्य गिऱ्हाईक आहेत आणि मार्केटमध्ये माझं नाव झालेलं आहे, हे चुकीचं आहे. आपण प्रत्येक व्यावसायिकाने, प्रत्येक धंद्यावाल्याने, उद्योगवाल्याने कस्टमरशी प्रामाणिकपणे बोललं पाहिजे त्याच्यासोबत. कारण ज्या कस्टमरने, ह्या समाजानेच आपल्याला मोठे केलेलं आहे. त्यांच्याकडूनच आपल्याला आर्थिक सोर्स तयार झालेला आहे, त्यांच्याकडूनच आपल्याला पैसा मिळाला आहे. त्याच्यामुळे आपला धंदा व्यवसाय वाढीस लागणार आहे.
त्याच्यामुळे ती वृत्ती आपण जपली पाहिजे. कस्टमरशी कधी वादविवाद घालायचा नाही. घेतलं तरी ठीक आहे, नाही घेतलं तरी ठीक आहे, त्याच्याशी कधी वादविवाद घालायचा नाही. त्याला कधी बॉस जा, तुला जायचं असेल तर घ्यायचं असेल तर घेणे, तर घेऊ नको, तू काय मला एकटाच गिऱ्हाईक पडला का, अनेक गिऱ्हाईक आहे माझ्याकडे, किंवा तुला बघून घेईल, म्हणजे असे जे शब्द आहेत, जे वाक्य आहेत, ती कधी कस्टमरशी वापरायची नाहीत. आला तरी त्याच्याशी व्यवस्थित बोलणं, झालं ग्राहक तर झालं, नाही झालं ग्राहक तर ठीक आहे. परंतु जे आज आपल्याला समाजाने दिलेलं आहे त्यांच्यामुळे आपण आज मोठे आहोत, ही आत्मीयता, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. त्यावेळेस आपण व्यवसाय वाढू शकतो. ती वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. कारण एखाद्या कस्टमरला जर आपण व्यवस्थित बोललो नाही तर मग ते चुकीचं होतं. कारण कधी कधी एक छोटंसं होल जहाजाला बुडू शकतं. तेच ग्राहक, तेच कस्टमर मार्केटमध्ये जाऊन जर आपला बॅड प्रचार केला तर ते मल्टिप्लाय होत असतं. 10 लोकांपाशी जात असतं, 20 लोकांपाशी जात असतं, 30 लोकांपाशी जात असतं, 300 लोकांपर्यंत जात असतं की हे असा जो दुकानदार आहे, तो दुकानदार खूप फुगीर आहे किंवा खूप गर्विष्ठ आहे, तो खूप बोलायला तो बोलण्याला म्हणजे चांगलं कस्टमरशी बोलत नाही किंवा त्याचा चांगला संवाद नाही, असं बॅड प्रचार आपला मार्केटमध्ये होऊन जातो. आणि मग एकदा बॅड प्रचार झाला की आपण आपला उद्योग व्यापार वाढीस कधी लागत नाही. आणि त्याच ठिकाणी जर आपण एखाद्या कस्टमरशी व्यवस्थित बोललो, व्यवस्थित कम्युनिकेशन स्किल आपलं असलं किंवा संवाद व्यवस्थित असला, मवाळ असला, आपुलकीने नातं त्याच्यासोबत तयार केलं, तर आपल्याला तेच ग्राहक, तेच माणसं आपल्याला मोठं करत असतात. तेच मार्केटमध्ये जाऊन सांगत असतात की खूप दुकानदार खूप म्हणजे चांगला आहे, खूप मवाळ बोलणं आहे त्याचं, किंवा खूप वागून घेतो. अशा पद्धतीने मार्केटमध्ये ती ग्राहक प्रचार करत असतात. म्हणून ती वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे की ती जपली पाहिजे आपण. कारण एक छोटंसं होल सुद्धा जहाजाला बुडू शकतं. म्हणून नेहमी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ग्राहकाला जपण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. हे कधीच समजायचं नाही की माझ्याकडे खूप पैसा असला किंवा मी खूप मोठं दुकान टाकलं, खूप मोठा व्यवसाय टाकला म्हणजे माझा व्यवसाय चालेल. कदापिही चालू शकत नाही. तुमच्याकडे ग्राहक जपण्याची कला, ग्राहकाला जपण्याची कौशल्य आणि ग्राहकाची आत्मीयता, आस्था, आपुलकी, जिव्हाळा, म्हणजे त्याच्यासोबत एक ऋणानं बंध तयार करणं, एक भावनात्मक त्याला जोडणं, ही वृत्ती जर आपल्याकडे असेल तरच आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय भरभराटीला घेऊन जाऊ शकतो. जर आपल्याकडे इगो असेल, अहंकार असेल, तर आपण उद्योग आपला मोठा होऊ शकत नाही. तर उद्योग आपला कशाने मोठा होईल, तर आपण जे ग्राहक आहे त्याला व्यवस्थित कनेक्ट झालं पाहिजे, तरच आपला व्यवसाय वाढू शकतो. खूपच जाहिराती केल्या किंवा खूप मार्केटिंग केलं तर फक्त आपलं नाव होईल किंवा ब्रँड होईल, परंतु त्याने ग्राहक जोडत नाही, त्याने फक्त तुमचं ओळख तयार होते. जर ग्राहक जोडायचा असेल, उद्योग व्यापार व्यवसाय जर वाढीस घेऊन जायचा असेल, तर आपल्याकडे वृत्ती असली पाहिजे. पैसा खूप कमी लागतो व्यवसायासाठी. छोट्या म्हणजे रकमेपासून सुद्धा आपण व्यवसाय वाढीस घेऊन जाऊ शकतो, परंतु आपल्याकडे ग्राहक सांभाळण्याची वृत्ती असली पाहिजे, तरच आपण व्यवसाय यशस्वी शिखरावर घेऊन जाऊ शकतो, नाहीतर यशस्वी शिखरावर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या उद्योजक मित्राला एवढी विनंती असेल की जर आपल्याला खरोखर आपला व्यवसाय, आपला उद्योग, आपला व्यापार, आपला बिझनेस जर वाढीस घेऊन जायचा असेल, तर कस्टमरला अगदी तो म्हणजे जो कस्टमर येतो त्याच्यामध्ये भगवंत पाहिला पाहिजे. कारण त्या कस्टमरमुळंच आपण उभे आहोत. त्या कस्टमरमुळंच आपण म्हणजे समाजामध्ये जी आपल्या आज आपलं जी व्हॅल्यू आहे ती केवळ आणि केवळ त्या कस्टमरमुळं आहे, त्या समाजातील लोकांमुळं आहे. म्हणून कस्टमरला जपणं खूप गरजेचं आहे. कस्टमर जपला तर आपण राहू, नाहीतर उगाच इगो, अहंकार जर आपल्याकडे असेल तर आपण कधीही आपला व्यवसाय मोठा होणार नाही. म्हणून व्यवसाय करत असताना, बिझनेस करत असताना प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं. ते स्किल आपण वापरलं पाहिजे आणि ग्राहकाशी एक वेगळं नातं तयार केलं पाहिजे. तेव्हा आपला ब्रँड होऊ शकतो, तेव्हा आपलं दुकान वाढू शकतो. आपलं मार्केटिंग चांगल्या प्रकारे ग्राहकच करत असतात. म्हणून ग्राहकाशी कधी पण आपुलकीने, आस्थेने, आत्मीयतेने, जिव्हाळ्याने वागा. ती वृत्ती आपल्यामध्ये ठेवा, ती सन्मानाची, आदराची भूमिका आपल्यामध्ये ठेवा,
तरच आपला व्यवसाय वाढीस लागेल, नाही तर आपला व्यवसाय वाढीस लागणार नाही. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल मित्रांनो, उद्योजक मित्रांना, तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.